पालघरमध्ये मुसळधार पावसाचा कहर पाहावयास मिळतोय। वाघोबा खिंडीत दरड झाडे कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे। पालघर जिल्ह्यात आज पावसाने अक्षरशः रौद्र रूप धारण केलंय। पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण जिल्हा जलमय झाला असून अनेक रस्त्यांवर पाणी साचलंय। सर्वाधिक गंभीर परिस्थिती पालघरमधील प्रसिद्ध वाघोबा खिंडीत निर्माण झाली आहे। येथे मोठी दरड कोसळल्याने मोठे मोठे दगड थेट रस्त्यावर आले। डोंगर माथ्यावरून पाण्याचे प्रचंड प्रवाह वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे। अनेक प्रवासी वाहने रस्त्यावर अडकून पडली असून वाहन चालक आणि प्रवाशांमध्येही चिंतेचे वातावरण आहे। या दृश्यांमध्ये आपण स्पष्टपणे पाहू शकता की रस्त्यावर दगडांचा खच पडला असून मुसळधार पावसामुळे परिस्थिती अधिकच धोकादायक बनली आहे। नागझरी नानिवली परिस्थिती अधिकच धोकादायक बनली आहे। नागझरी नानिवली मार्गावर तसेच आकी गव्हाण परिसरातही पाणी रस्त्यावर आल्याने वाहतुकीला मोठा फटका बसलाय। दरम्यान जिल्ह्यातील नाले आणि नद्या तुडुंब भरून वाहत आहेत। सूर्या नदीलाही मोठा पूर आला असून नदीकाठच्या भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झालंय। हवामानाचा इशारा लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने कालच शाळांना सुट्टी जाहीर केली होती। तसेच अत्यावश्यक कामाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये, नदी नाले ओलांडण्याचा प्रयत्न करू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन करण्यात आलंय। सध्या पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस कायम असून प्रशासन, पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणा परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे। पुढील अपडेटसाठी पाहत रहा जनतेचा वाली। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सुद्धा भोपोली फाटा सिमला हॉटेलजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असल्यामुळे सर्व्हिस रोडवरील वाहतूक ठप्प झाली आहे। या ठिकाणी नंदा खानावळमध्ये पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात किराणा मालासह सर्व साहित्य भिजलंय। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुकानदारांचं नुकसान झालंय।